नाशिक शहरापासून 65 किलोमीटर अंतरावर असलेलं 3.5 पीठापैकी एक सप्तशृंग देवीचं हे पवित्र स्थान महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेल्या पर्वतरांगेत डोंगर पठारावर समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवर असलेलं हे ठिकाण. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. नाशिक कडून येताना नांदुरी गावापासून सप्तशृंगी गडापर्यंत पक्का रस्ताही तयार झालाय. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, पूर्वेला असलेला मार्कंडेय ऋषींचा डोंगर आणि नागमोडी वळण घेत गडावर पोहोचणाऱ्या या अनेक पाऊलवाटा. देवीच्या दर्शनासाठी तहानभूक विसरून भक्तगण या पाऊलवाटांनी कड्यावर येऊन पोहोचतात. डोंगर कपारीत दडलेलं अतिशय सुशोभित असं आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं सप्तशृंगी मातेचं हे मंदिर. नवरात्रोत्सवाला सुरुवात होते ती देवीच्या अलंकार पूजेने. देवीला घालण्यात येणारे सगळे अलंकार मांडून त्यांची पूजा करून मग मिरवणूकही काढली जाते. संबळ नगाऱ्याच्या वाद्यांच्या गजरात हे अलंकार गडावरील मंदिरात वाजत गाजत नेले जातात. निज रूप आईचा गोंधळ मांडला अन गोंधळ मांडला न देव गोंधळाला यावे. उदे गांबाबाई उदे उदे गांबाबाई उदे गांबाबाई आई उदे गांबाबाई. मोरेश्वर गणा वाईच्या गणपती कोल्हापूरची लक्ष्मी पुण्याची पार्वती सातारची मंगळाई गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे. कृष्णा कोयना माई गोंधळा यावे तुळजापूरची भवानी गोंधळा यावे कसळणीच्या भैरदेव नाशिकच्या काळराम फलटणचे रामा तुम्ही गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे. वाडे घोड्याची गोलाई गोंधळा यावे हे साती समिंदरा गोंधळा यावे हे 9 लाख तारांगणा गोंधळा यावे. हरतारी माता आकाश पितान राहिल्या साहिल्या भक्तांच्या गणा 33 कोटी देवा गोंधळा यावे. सह्याद्रीच्या प्रेक्षकांना गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे गोंधळा यावे तुम्ही गोंधळा यावे. आई उदे अंबे उदे उदे आई उदे गांबाबाई उदे उदे गांबाबाई आई उदे गांबाबाई उदे उदे गांबाबाई. गुणगान ले करू गाई उदे उदे गांबाबाई गुणगान ले करू गाई उदे उदे गांबाबाई. आई उदे गांबाबाई उदे उदे गांबाबाई आई उदे गांबाबाई उदे उदे गांबाबाई. शिव छत्रपतींची शिवाई शाहू राजेश्रींची अंबाई विदर्भ निवासिनी चंडी आई महाराष्ट्र कुलस्वामिनी आई. हा गुणगान ले करू गाई आई उदे गांबाबाई गुणगान ले करू गाई आई उदे गांबाबाई आई उदे गांबाबाई उदे उदे
उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे उदे सप्तशृंगगड हे एक छोटंसं खेडच आहे. गडापासून 350 फूट उंचीवर 500 पायऱ्या चढून वर गेलं की डोंगर कपारीत वसलेलं सुंदर देवालय येतं. देवालयात असलेल्या 8 फूट उंचीच्या शेंदूर चर्चित रक्तवर्णीय अशा आदिमाया स्वयंभू सप्तशृंग मातेचं दर्शन घडतं. मातेच्या या भव्य मूर्तीला हे असं अभ्यंग स्नानही घातलं जातं. देवीच्या दर्शनासाठी लहानग्या मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांची एकच गर्दी होते. विविध अलंकारांनी तिला सजवलंही जातं. भगवतीला 18 हात असल्यामुळे तिला अष्टादशभुजा असंही म्हणतात. तिच्या प्रत्येक हातात तिने वेगवेगळी आयुधही धारण केलेली आहेत. जनार्दनी एक पणी देखिला
देवीच्या या मूर्तीला 11 वारी साडी लागते आणि चोळीला 3 खण लागतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुलं, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्याचं गाठलं, कमरेला कमरपट्टा आणि पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घातले जातात. शिवाय गळ्यात घातलेली विड्याची माळ हे तर देवीचं खास वैशिष्ट्य. इथे जमलेल्या भक्तगणांकडून टाळ वाद्यांच्या गजरात मनोभावे देवीची आरतीही केली जाते. त्या पौराणिक आधाराच्या अनुषंगानं बोलायचं ठरलं तर महिषासुराच्या जाचाला कंटाळून सर्व देवांनी एक होम केला आणि त्या होमातून ह्या देवीची निर्मिती झाली. महिषासुराच्या वधानंतर ही देवी ह्या सप्तशृंगी गडावरती थांबली. खऱ्या अर्थानं महिषासूर मर्दिनी हेच आपण तिला म्हणायला पाहिजे, परंतु ह्या डोंगर रांगेमध्ये 7 सुळक्यांचा हा जो डोंगर आहे याच्यावरती ती स्थायिक झाली, म्हणून तिला आपण सप्तशृंगी म्हणतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याच्या मनीषेने डोंगर दऱ्या पार करत लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात आणि तृप्त मनाने परत जातात. ह्या सप्तशृंगी गड जे आहे एक छोटंसं गाव आहे, आदिवासी भागामध्ये हे वसलेलं आहे. त्या गावामध्ये पूर्वी काहीच योजना नव्हत्या, काही सोयी नव्हत्या, परंतु ज्यावेळेस ट्रस्ट निर्माण झाला तेव्हापासून अनेक म्हणजे ह्या ह्या गावाचा जे आहे सर्वांगीण विकास करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. या परिसरात अनेक पवित्र ठिकाणं आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मार्कंडेय ऋषींच्या डोंगरावरचं मार्कंडेश्वर मंदिर. गडाच्या सर्वोच्च शिखरावर चैत्र पौर्णिमा आणि विजयादशमी या दिवशी पारंपरिक पद्धतीने दरेगावचे पाटील ध्वज उभारतात. गडावरच्या सिद्धेश्वर मंदिराजवळ शिवतीर्थ आहे, त्यालाच गिरिजा तीर्थ असंही म्हणतात. या तीर्थात स्नान केल्यावर सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची नितांत श्रद्धा आहे. श्री भगवतीची मूर्ती स्वयंभू आणि अखंड शिलाखंडात असल्यामुळे भक्तांना सप्तशृंगीच्या 7ही पर्वत शिखरांना प्रदक्षिणा घालावी लागते. प्रदक्षिणेचा हा मार्ग
3 किलोमीटर लांबीचा आहे. शिवतीर्थापासून थोड्या अंतरावर 1200 ते 1500 फूट खोली असलेला हा सतीचा कडा. एका स्त्रीने असा नवस केला होता की जर मला मुलगा झाला तर मी गडावर बैलगाडी खेळवीन. जेव्हा तिला मुलगा झाला तेव्हा मुलासह बैलगाडीत बसून तिने गाडी गडावर खेळवली. ती स्त्री गाडीसह कड्यावरून खाली पडून सुद्धा सुरक्षित राहिली अशी एक दंतकथा आहे. श्रद्धा भक्तीने आई भगवतीच्या चरणी लीन होणाऱ्या अनेक भक्तगणांनी केलेले नवस फेडण्यासाठी प्रत्येक पायरीवर कापराचा दिवा लावण्याची आणि नारळ फोडण्याची प्रथा आहे. नऊ दिवस आणि 9 रात्री उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा हा आनंद सोहळा म्हणजे भक्तांच्या दृष्टीने आनंदाचा आणि सौख्याचा एक अभूतपूर्व नजराणाच ठरतो.